24 एप्रिल 2026ची ती तारीख होती. रात्रीची लगबग 10 वाजता 22 वर्षाची तरुणी, तिचं नाव मीना होतं. मीना तिच्या रूममधून उठते आणि तिच्या भावाच्या रूममध्ये जाते. त्या ठिकाणी तिची वहिनी झोपायची तयारी करत होती. भाऊ अजून कंपनीतून कामातून आला नव्हता. ही मीना तिच्या वहिनीला म्हणते की वहिनी, तू म्हणत होती ना की माझा भाऊ नामर्द आहे, तुझ्यासोबत काहीच करत नाही. आज मी हे चेकच करणार आहे की माझा भाऊ खरंच नामर्द आहे का नाही. आज मी तुझ्या जागेला झोपणार आहे. तू माझ्या रूममध्ये जाऊन झोप. ज्या वेळेला मी इथं झोपेल, पूर्ण निरोस्त्र होऊन झोपेल, माझा भाऊ आल्यानंतर जर त्याने केलं तर हे खरं होईल की माझा भाऊ नामर्द नाही, तूच खोटं बोलते, तुझंच बाहेर कोणासोबत तर लफडं आहे, त्याच्यासोबत पळून जायसाठी तू माझ्या भावावरती आरोप लावते. ज्या वेळेला ही वहिनी असं ऐकते त्यावेळेला तिला होकार देते आणि ती मीनाच्या रूममध्ये जाऊन झोपते. मीना त्या ठिकाणी कापडं काढून झोपी जाते. लाईट बंद होती. काही वेळानंतर तिचा भाऊ कंपनीतून आला. त्याने जेवण वगैरे केलं आणि तो त्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये गेल्यानंतर तो आज मूडमध्ये होता. मूडमध्ये असल्यामुळे तो बेडवरती गेला. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्याला वाटलं की त्याची पत्नी आहे, त्याच्यामुळे यानं ही कापडं काढली आणि तिच्या शरीराला हात लावू लागला. त्या ठिकाणी ते सगळं करू लागला. पण ज्या वेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला त्याने बघितलं तर त्या ठिकाणी त्याची पत्नी नव्हती, तर त्याची बहीण होती मीना. त्याच्यानंतर त्या मीनाच्या भावाचा पारा चढला आणि त्यानं जे केलं त्या ठिकाणी, त्याच्यामुळे ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली. पूर्ण घटनेचा तपशील देतो, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते जालना जिल्ह्यामधून. जालना जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा 27 वर्षांचा सौरभ. सौरभच्या घरी त्याची एक बहीण होती 22 वर्षाची, त्याची एक आई होती जिचं वय 40 वर्ष झालेलं होतं. आणि हा सौरभ MIDCमध्ये काम करायचा. शेजारच्या MIDCमध्ये याला एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागलेली होती. 20-22 हजार रुपये पगार. त्या पगारातून याच्या घराचा खर्च चालायचा. त्याच्या बहिणीचं लग्न करायचं होतं, त्याच्यामुळे तो सेविंग करत होता. स्वतःचंही लग्न करायचं होतं. आता एवढ्या 20-22 हजारामध्ये कोणच पोरगी देणार होतं. त्याच्यामुळे या सौरभने त्याच्याकडे असलेल्या 2-3 एकर रानामध्ये गवत वगैरे चारा केलेला होता आणि एक 2-4 गायी करून त्याच्या बहिणीला आईला दिलेल्या होत्या. तो म्हणायचा की मी काम करतोय, तुम्ही या गायी सांभाळा, याचं दूध काढा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून आपली सेविंग वगैरे करून ठेवा, पुढे चालून आपल्या आयुष्यासाठी कामाला येईल. त्याची बहीण मीना आणि त्याची आई सविता हे सगळं काम करायचे. सौरभ आपला सकाळी उठायचा, कामाला जायचा MIDCमध्ये 9 वाजता आणि सायंकाळचे 7-8 वाजता यायचा. कधी लेट शिफ्ट केली तर 10, 11, 12 वाजेपर्यंत यायचा. अशा प्रकारे त्याचं आयुष्य चालू होतं. त्याच्या आयुष्यामध्ये कसलाही रस नव्हता. पण त्याच्या आयुष्यामध्ये एक दिवशी एका पोरीची एंट्री होते. हा जो सौरभ आहे MIDCमध्ये कामाला जात असताना त्याच्या शेजारच्या गावामध्ये एक पोरगी दिसते. तिचं वय साधारणतः 24-25 असेल. या सौरभला ती खूप आवडते. त्याच्यामुळे तो तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करू लागतो, तिच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये यायचा प्रयत्न करू लागतो. पण ज्या वेळेला तो तिच्याकडे बघायचा ती त्याला अजिबात भाव देत नव्हती. हा सौरभ आता पूर्णपणे निराश झालेला होता. पण त्याच्यानंतर त्याला समजते की या पोरीचा भाऊ पण याच्याच कंपनीमध्ये कामाला आहे आणि याच्यासोबतच शिफ्ट करतोय. त्यावेळेला हा जो सौरभ आहे तिच्या भावाला अमितला भेटतो. अमितसोबत ओळख करतो, दोस्ती करतो. आता दोघं सोबतच येणं जाणं चालू झालं दोघांचं. एकाच रस्त्यामध्ये घर असल्यामुळे हा जो सौरभ आहे अमितला गाडीवर घेऊन जायचं, त्याच्या घरी जाऊन येताना सोडून यायचा. असं करत करत या सौरभने त्या अमितच्या घरी जागा मिळवली, ओळख केली आणि त्या पोरीसोबत तिचं कॉन्टॅक्ट झालं. सुमन नावाची ती पोरगी दिसायला अतिशय सुंदर होती. आता ज्या वेळेला एवढं सौरभ प्रयत्न करतोय म्हटल्यानंतर ती पण त्याच्या प्रेमात पडणारच होती. सौरभच्या प्रेमात पडली ती सुमन. या दोघांचं प्रेम जुळलं. त्या दोघांनी विचार केला की आपण पुढे चालून लग्न करू. सौरभच्या मित्राला अमितला पण समजलं की त्याची बहीण आणि सौरभ एकमेकांवरती प्रेम करत आहेत, पुढे चालून लग्न करणार आहेत. पोरगा पण चांगला होता, त्याच्यामुळे तो होकार देतो. या सौरभच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालू होतं, त्याच्या मनाप्रमाणे चालू होतं. पण सगळं मनाप्रमाणे झालं तर हे आयुष्य कसलं. मित्रांनो, विषय असा झाला की ही जी सौरभची आई आहे त्या सौरभच्या आईने याच्या शिक्षणासाठी काही वर्षापूर्वी गावातल्या एका व्यक्तीकडून खूप सारा पैसा घेतलेला होता. त्याचा विषय असा होता की त्यांची गरीब परिस्थिती, त्यावेळेला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. सौरभचा बाप 15 वर्षापूर्वी दारू पिऊन एका गाडीखाली आलेला होता, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर यांच्या घराचा वाली कोणच नव्हता. सौरभला आणि त्या मीनाला त्याच्या आईने सांभाळलं होतं. लहानाचं मोठं केलं, दोघांना शिक्षण दिलं. सौरभ तर पुढे चालून नोकरी लागला, पण मीना घरी बसली. मीनाचं वय होत होतं आणि इकडं सौरभची नोकरी लागत नव्हती. आता सौरभला चांगलं शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये लागणार होते. आता हे पैसे येणार कुठून. त्यावेळेला या सौरभच्या आईने काय केलं, गावातला एक श्रीमंत व्यक्ती सावकार ज्याच्याकडे स्वतःची 100 ते 150 एकर शेती होती गावामध्ये,
गावचा सरपंच होता दुर्जन सिंग नावाचा हा व्यक्ती. या व्यक्तीकडे गेली मदतीचा हात मागण्यासाठी. त्यावेळेला तो त्या सौरभच्या आईला बघतो. दिसायला अतिशय सुंदर, 10-12 वर्षापूर्वीचा पती गेलाय, पण अजूनपर्यंत किती जवान आहे. त्यावेळेला तो विचार करू लागतो की हिच्यासोबत तर आपल्याला वेळ घालवलाच पाहिजे. त्याची आई त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतो की बोला की काय मदत पाहिजे. सौरभची आई म्हणते की मला ना 2 लाख रुपयाची गरज आहे. माझ्या पोराला शिक्षण घ्यायचं आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या नोकरीला लागेल, त्याच्यानंतर मी माझे पैसे फेडून देईल. हा दुर्जन सिंग म्हणतो पैसे देणार की मी, पैसे द्यायला काय हरकत नाही, पण याच्यावरती 4% व्याज लागणार. आता सौरभच्या आईकडे काहीच पर्याय नव्हता. तिने ते पैसे घेतले, 2 लाख रुपये. सौरभच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं. त्या ठिकाणी ॲडमिशन झाल्यानंतर याने पण चांगल्या जिद्दीने अभ्यास केला. अभ्यास करून एक चांगली नोकरी लागली. सुरुवातीला तर अनुभव नसल्यामुळे MIDCमध्ये एक सुपरवायझर म्हणून कामाला लागला. ठीक होतं, 24-25 हजार पगार यायचा. त्याच्यामुळे तोही खुश होता, त्याची आई खुश होती. पण ज्या वेळेला या दुर्जन सिंगला समजलं की हा सौरभ तर नोकरीला लागला आहे, पण त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाहीत, त्यावेळेला हा दुर्जन सिंग सौरभच्या घरी पोहोचला. त्या ठिकाणी कोण नव्हतं. त्याची बहीण होती आणि त्याची आई होती. त्यावेळेला त्याच्या आईला म्हणतो की माझे पैसे. सौरभची आई म्हणते की ठीक आहे, पैसे देते मी, आता तर नोकरी लागली, थोडा टाईम तर द्या. तो दुर्जन सिंग म्हणतो ठीक आहे, 1 महिना घे, 1.5 महिने घे, पण हळूहळू माझे पैसे फेडावे लागतील. ती म्हणते की किती झालेत पैसे? 4% व्याजाने एवढे पैसे केले होते त्याने, चक्रीवाढ व्याज लावून आता हे 6 लाख रुपये झाले होते. सौरभची आई डोक्याला हात लावती. त्यावेळेला ती विचार करते की 6 लाख रुपये कसे होऊ शकतात? तो म्हणला की 6च लाख झालेत, मला 6 लाख रुपये पाहिजेत. आता जर हे सगळं सौरभला समजलं असतं तर सौरभ पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला असता. त्याने आयुष्यासोबत काहीतरी करून घेतलं असतं, म्हणून त्याच्या आईने त्याला काहीच सांगितलं नाही. आता ती त्या दुर्जन सिंगला म्हणू लागते की याच्यावरती काय पर्याय आहे का नाही? तुमचे 6 लाख रुपये मी कुठून देऊ? पोराचा पगारच आहे 20-22-24 हजार रुपये. त्याच्यातून घर खर्च चालायचा, त्याचा खर्च जायचा यायचा, आणि 6 लाख रुपये कधी जमा व्हायचे? त्यावेळेला दुर्जन सिंग म्हणला पर्याय तर हजारो आहेत हो, पण तुम्ही त्या पर्यायावरती काम केलं पाहिजे. सौरभची आई म्हणाली की 100% करेल मी, तुम्ही फक्त मला पर्याय सांगा. दुर्जन सिंग म्हणतो की ठीक आहे, तुला माझ्यासोबत वेळ घालवावा लागेल, मी ज्या वेळेला बोलवल त्यावेळेला तुला यावं लागेल. आता या सौरभच्या आईवरती अख्ख्या गावामध्ये कोणी बोट उचलू शकत नव्हतं की ही महिला कुठल्या पुरुषासोबत आहे. जेव्हापासून पती गेला तेव्हापासून तिने चांगल्या प्रकारे ती पतिव्रता राहिली होती. तिच्या पती व्यतिरिक्त हिने कोणासोबतही हे सगळं केलं नव्हतं, पण आता मजबुरी होती, आता तिला करावंच लागणार होतं. 6 लाख रुपये हिच्या हातात नव्हते आणि पैसे नसते दिले तर या दुर्जन सिंगने तिच्यासोबत, तिच्या घरासोबत खूप वाईट केलं असते. त्याने धमकीच दिली होती की तू जर पैसे नाही दिले तर मी तुझं खानदान संपवून टाकेन. गावातला एक अतिशय श्रीमंत व्यक्ती होता, सरपंच होता, त्याच्यामुळे त्याच्याकडे तेवढी ताकद होती. या दुर्जन सिंगचे पैसे चुकवण्यासाठी त्या सौरभच्या आईने त्याच्यासोबत वेळ घालवायला चालू केली. जशी ती वेळ घालवायची तशी तो 5,000 रुपये कमी करायचा, 10,000 रुपये कमी करायचा, पण असं करून तर एवढे पैसे फिटणार नव्हते. त्यावेळेला हा दुर्जन सिंग काय म्हणतो, सौरभची आई आता परेशान झाली होती, म्हणायची की एवढे पैसे कधी फेडू मी? त्या दुर्जन सिंगला म्हणायची मालक मला आता सोडून द्या, एवढे पैसे माझ्याकडून फिटणार नाहीत, मी तुमचे हळूहळू पैसे देऊन टाकेल. दुर्जन सिंग म्हणला अरे तू फेडलेतच किती 1 लाख रुपये, 5 लाख रुपये बाकी आहेत, त्याचं चक्रव्याढ वाढत वाढत तुझं 10 लाख रुपये होतील, कसे फेडणार आहे? त्याची आई तर म्हणली माझ्यापाशी पैसा नाही. त्यावेळेला दुर्जन सिंग काय म्हणतो, एक काम कर ना मग, तू ना माझ्या पोरीचं लग्न तुझ्या सौरभसोबत लावून दे, पोरगा चांगला आहे आणि जर काय अडचण आली तर मी आहेच ना पैशासाठी. त्यावेळेला त्याची आई विचार करू लागते की ठीक आहे, चांगला आहे, पैसे पण द्यावं लागणार नाहीत आणि आपल्याला एका श्रीमंत घरी नातं जोडता येईल, जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात कधीच कसली अडचण येणार नाही. आता या ठिकाणी सौरभची आई न विचार करता ते लग्न ठरवून देते आणि सायंकाळी सौरभ आल्यानंतर त्याला म्हणते की हे बघ, तुझ्यासाठी मी एक स्थळ बघितलं आहे. आपल्या गावातला जो दुर्जन सिंग आहे, दुर्जन सिंगच्या पोरीसोबत तुझं लग्न ठरवलेलं आहे, त्याच्यासोबत तुला लग्नच करावं लागेल. सौरभ म्हणतो की हे शक्य नाही, माझी गर्लफ्रेंड आहे आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे. या सौरभने अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं की तिच्या गर्लफ्रेंडबद्दल, सुमनबद्दल. तो तिच्या गर्लफ्रेंडला, सुमनला घरी घेऊन येतो, पण त्यावेळेला तिची आई म्हणते की हुंडा देऊ शकते का? सुमन म्हणली हुंडा कुठनं देऊ मी, 10 लाख रुपये पाहिजे म्हणली. 10 लाख रुपये म्हणल्यानंतर सुमनच्या पायाखालची जमीन सरकली. एवढे पैसे तर तिने आयुष्यात बघितले नव्हते. ती म्हणली हे शक्य नाही. त्यावेळेला मग त्या सौरभची आई म्हणते की हे लग्न होणं पण शक्य नाही, तू माझ्या पोरापासून दूर जा. त्यावेळेला ती सुमन रडत रडत तिच्या घरी पोहोचते. ज्यावेळेला हे सगळा कांड त्या अमितला समजतो, त्यावेळेला तो सौरभचा मित्र अमित याला मारायला येतो. त्याला म्हणतो की तू माझ्या बहिणीला घरी बोलवून तिचा अपमान केलाय, तिच्यासोबत तू वाईट केले, याचा परिणाम तुला भविष्यात भोगावाच लागेल. त्याला अशी धमकी देतो. त्यावेळेला हा सौरभ म्हणतो की माझी काय चूक नाही, माझ्या आईने केले सगळं. आता या सौरभच्या आईमुळे सगळा घोटाळा होऊन बसलेला होता. सौरभची जी गर्लफ्रेंड होती तिच्यासोबत तर आता याचं लग्न होऊ शकत नव्हतं.
तिच्या घरच्यांनी ह्याला पूर्णपणे नकार दिला. दुसरीकडे बघायला गेलं तर त्याला लक्षात आलं की या दुर्जन सिंगकडून आईने पैसे घेतले होते शिक्षणासाठी. आता ते फेडत फेडत 7-8 लाख रुपये झालेत. एवढं पैसे काय माझ्याकडे नाही देण्यासाठी. आता त्याच्याकडे एकच पर्याय आहे, त्या दुर्जन सिंगच्या पोरीसोबत लग्न करणे. वैशाली नावाची त्याची ती पोरगी. आता या वैशालीबद्दल बोलायचं झालं तर वैशाली गावामध्ये एकदम बदनाम होती. मोठ्या बापाची पोरगी होती, त्याच्यामुळे तिने आजपर्यंत खूप कांड केले होते. अनेक पोरांसोबत तिने संबंध केले होते आणि पूर्ण खुल्लमखुल्ला चर्चा होती गावामध्ये. त्यामुळे हा दुर्जन सिंग त्याच्या पोरीचं लग्न या सौरभसोबत लावून देणार होता. त्याच्या डोक्यावरचा तर बोज कमी होणार होता, पण या सौरभचं काय? सौरभच्या तर आयुष्याला घोडा लागणार होता. त्याच्या आईला त्याच्याशी काही मतलब नव्हता. आईला फक्त पैसे फेडायचे होते आणि तिच्यासोबत तो दुर्जन सिंग जे करतोय ते तिला बंद करायचं होतं. मग बाकी पोराच्या आयुष्यासोबत काहीही होऊ दे. आता सौरभ हो नाही म्हणत म्हणत लग्न करायला तयार होतो. त्याचे मित्र सांगत होते की नको करू रे, ती वैशाली जी आहे पूर्ण गावाखाली गेलेली आहे. तू लग्न केलं तर तुझ्या घरी गाव जमा होईल. पण त्याच्यापाशी काय पर्याय नव्हता, त्यामुळे त्याला ते लग्न करावं लागले. या दुर्जन सिंगने वैशाली आणि या सौरभचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं. हुंड्यामध्ये सौरभला एक गाडी दिली मोठी. गाडीवरती हा गावामध्ये फिरायचा. थोडेफार पैसे दिले, त्याच्यामुळे हा सौरभचा राग थोडा कमी झाला. पण शेवटी त्याने एक प्रण घेतला होता की मी ना या पोरीसोबत कधी संबंध करणार नाही. आईने माझं वाटोळं केलं ना, तसं मी या पोरीचं वाटोळं करणार. आणि तसंही बघायला गेलं तर या पोरीने अगोदर भरपूर ठिकाणी तोंड मारलेलं होतं, त्याच्यामुळे याचं मनच उडालेलं होतं. सौरभ त्या ठिकाणी लग्न करून तिला घरी घेऊन येतो. वैशाली ज्या वेळेला घरी आली त्यावेळेला ती मीनासोबत बोलू लागते की हे तुमचं घर तर एकदम भिकाऱ्यावानी आहे, असं कसं राहता? त्यावेळेला मीना म्हणते मग कशाला केलं भिकाऱ्याच्या घरी लग्न? ती मीना जी होती ती हजर जवाबी होती. तिला तोंडावरती बोलण्याची सवय होती. याच्यामुळे पुढे चालून खूप मोठा कांड होणार होता. त्याच्याबद्दल हिला कसलाही अंदाज नव्हता. दुसरीकडे त्या सौरभची आई म्हणते की घे पोरी सांभाळून, आता तुझ्या बापानं करून दिलंय म्हणल्यानंतर जर तुला पाहिजे असेल तर तुझ्या बापाकडून नवीन घर आण. त्यावेळेला ती वैशाली म्हणते की बघू पुढचं पुढे, आता तर मला असले या भिकारवड्यात जीवन काढावं लागेल. असं म्हणून वैशाली आपली त्या घरामध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करते. 8 ते 10 दिवस गेल्यानंतर सौरभ आणि वैशालीचा 16वा पूर्ण होतो. 16वा झाल्यानंतर या दोघांची सुहागरात्र होती. या सौरभच्या मित्रांनी त्याला आनंदाने ढकलून दिलं रूममध्ये. त्याला म्हणत होते की कर मजा, काय मजा करणार आहे आता मला आज माहीत नाही. तू एवढे दिवस तिने बाहेर मजा केली, आता तू राहिलाय तिच्यासोबत मजा करायचा. असं म्हणून त्याला ढकलून दिलं की तो सौरभ रूममध्ये गेला. निराश होता. त्या ठिकाणी वैशाली बसलेली होती, तयारच होती. तिला वाटले की सौरभ आला की तिच्यावरती तुटून पडेल, पण असं काही घडलं नाही. सौरभ त्या ठिकाणी तिला म्हणतो की मी तुझ्यासोबत संबंध नाही करू शकत. हे बघ, माझं एका ठिकाणी प्रेम होतं आणि मी प्रण घेतलेलं आहे की मी तिच्याशिवाय कोणाला हात लावणार नाही, आणि तसंही तुझ्यासोबत अख्ख्या गावानं केलेलं आहे, त्यामुळे माझं मन पण होणार नाही तुझ्यासोबत करायचं. वैशाली म्हणते मग लग्न कशाला केलं आहे? सौरभ म्हणतो तुझ्या बापाला विचार, तुझ्या बापानं करून दिले धमकी देऊन आम्हाला. त्यावेळेला ती वैशाली निराश होते आणि त्या ठिकाणी झोपी जाते. तिला माहिती होतं की आता काय उपयोग नाही, माझ्या आयुष्यासोबत खेळ झालाय. ती वैशाली दुसऱ्या दिवशी सौरभ उठला, आंघोळ केली, आपलं कापडं वगैरे घातली, डबा घेतला आणि कामाला निघून गेला. वैशाली त्याला बोलायचा प्रयत्न करत होती, पण तो तिच्यासोबत बोलत पण नव्हता. आता हा सिलसिला 10 ते 15 दिवस चालला. वैशालीने अजूनपर्यंत 4 प्रेमाचे शब्द बोलली नव्हती सौरभसोबत. तिला वाईट वाटायला लागलं होतं. त्यावेळेला ती शेवटी नाराज होऊन तिच्या बापाला फोन लावते, म्हणते की असं असं घडले. तिचा बाप म्हणतो की ठीक आहे, थोडे दिवस सहन कर, आता कसं आहे त्याच्या मनाविरुद्ध झाले म्हणून असा करत असेल. वैशाली अजून 10-15 दिवस वाट बघते, पण त्याने ना तिच्या अंगाला हात लावला होता ना तिच्यासोबत 4 शब्द बोलले होते. शेवटी ती कटाळून सौरभच्या आईला सांगते. सौरभची आई म्हणते थांब मी त्याच्याकडे बघतेच. ज्या वेळेला सौरभ रात्री आला त्यावेळेला ती विचारते की का रे, तू तुझ्या बायकोसोबत काय करतोय, नेमकं तुला काय राहायचं आहे काय? सौरभ म्हणतो मी तुला अगोदर सांगितलं होतं, मी हिला हात पण लावणार नाही, माझा हिचा काय संबंध नाही. तू पैशासाठी लग्न लावलं आहे ना, तर तू घे सांभाळून, मी काय करू शकत नाही. तुम्हाला पैसे मागितले असते तर मी कर्ज काढून तुला दिलेलं असतं. त्याची आई म्हणते मग तुला हे आधी का सुचलं नाही? ज्या वेळेला झालं त्यावेळेला तुला सुचायला लागलंय का? एवढे दिवस तोंडात काय तर गेल्यासारखं गप्प बसला. सौरभ काहीच बोलत नव्हता. सौरभ आपला गप्प बसायचा, भाकर खायचा. त्याची आई किती ओरडायची. भाकर खाऊन रूममध्ये जाऊन झोपायचा. दुसरीकडे रूममध्ये गेल्यानंतर त्याची पत्नी वैशाली ओरडायची, पण त्याच्या मनावरती कसलाही परिणाम होत नव्हता. हा सौरभ त्याच्या गर्लफ्रेंडच्या आठवणीमध्ये मग्न असायचा. असं करत करत भरपूर दिवस गेले. या दुर्जन सिंगला म्हणजे वैशालीला एक भाऊ होता. तो अमेरिकेत शिक्षण घेत होता. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर तो भारतामध्ये आला. त्यावेळेला त्याला समजलं ही घटना सगळी. तो त्या वैशालीच्या घरी गेला. बघतो घर एकदम बेकार घर आहे. त्यावेळेला म्हणतो की कशा घरी लग्न केले तू? अजय नावाचा तो तिचा भाव. ती म्हणते की आता काय करू शकत नाही, जसं आहे तसं आहे.
पण त्या ठिकाणी ज्या वेळेला गेला होता त्यावेळेला तो त्या मीनाला बघतो. मीना दिसायला अतिशय सुंदर होती. त्या वैशालीची नणंद होती. तो म्हणतो की कोण आहे? त्यावेळेला ती म्हणते की माझी नणंद आहे. अजय म्हणतो की अरे दिसायला तर लय सुंदर आहे बरं का, अशीच मला एखादी पत्नी पाहिजे आहे. पण वैशाली म्हणते की हिच्या नको नादी लागू, लय बेकार पोरगी आहे, हिला बोलायचं वळण नाही ना, हिला राहायचं वळण नाही. पण शेवटी या अजयचं तिच्यावरती मन आलेलं होतं. अजय आता तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करू लागतो, तिच्यासोबत कॉन्टॅक्ट करू लागतो. या अजयला जास्त प्रयत्न पण करावा लागत नाही. अजयची सुंदरता बघून, पैसा बघून साधारणतः 2 ते 4 वेळाच हा अजय या मीनाच्या घरी आला असेल. त्यावेळेला ही मीना त्याच्या प्रेमात पडली, दोघांचं जुळलं. हा जो अजय आहे त्याच्या बापाला दुर्जन सिंगला म्हणतो की मला ना या मीनासोबत लग्न करायचं आहे. तिचा बाप म्हणतो ठीक आहे, पण अगोदर तुझ्या बहिणीला विचार. त्याची बहीण म्हणते की अरे करू नको तू, यांचं खानदान लय बेकार आहे. बघ ना तू, आता हा जो सौरभ आहे याने लग्नाला 5-6 महिने झाले तरी माझ्यासोबत काहीच केलं नाही. मला तर हा नामर्द वाटतोय आणि यांचं सगळं असंच खानदान आहे. त्यावेळेला हा जो अजय आहे तो त्या मीनाला म्हणतो की सगळं खरं आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मला लग्न करायचं आहे, पण तुझा भाऊ नामर्द आहे आणि माझी बहीण म्हणते की सगळं खानदान असंच आहे, त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. आता या ठिकाणी या मीनाचं ना मन आलं होतं. तिच्यासमोर दिसत होतं की हा श्रीमंत व्यक्ती आहे, पैसा आहे याच्यापुढे, पैसा आहे याच्यापाशी आणि आपण जर याच्यासोबत लग्न केलं तर आपलं आयुष्य चांगलं जाईल. फक्त तिच्या भावामुळे हे सगळं अडत होतं. ती तिच्या भावाला म्हणते की त्यावेळेला तिच्या भावावरती हिला राग यायला लागतो. मीना तिच्या भावाला सायंकाळी म्हणते की तू का रे तुझ्या पत्नीसोबत काय करत नाही, त्यामुळे माझं लग्न होईना. त्यावेळेला सौरभ म्हणतो की तुझ्या लग्नाचा आणि माझं तिच्यासोबत करण्याचा काही संबंध आहे. त्यावेळेला मीना म्हणते की तिचा भाव अजय तो माझ्यासोबत प्रेम करतोय, आमच्या दोघांना लग्न करायचं आहे. पण ही जी वैशाली आहे ती म्हणते की तू नामर्द आहे, त्याच्यामुळे तू तिच्यासोबत काय करत नाही, सगळ्या खानदानावरती शक यायला लागला आहे. त्यावेळेला तो तिला एका उलट्या हाताची लावतो. त्यावेळेला मीना रडत आपल्या रूममध्ये जाऊन बसते. भावाला असं बोलल्यामुळे त्याने मारलं होतं. पण आता हिच्या मनामध्ये एक शक आला होता की भाऊ काय खरंच नामर्द फिरद आहे का नाही हे चेक करावंच लागेल म्हणली. जोपर्यंत तिचा भाऊ तिच्या वहिनीसोबत संबंध करत नाही, तिला एखादं मूलबाळ होत नाही, तोपर्यंत तिचं लग्न होणं शक्य नव्हतं. असंही भरपूर दिवस झालं घरी पडलेली होती. तिची आई पण तिच्यासाठी काही बघत नव्हती. भाऊ तर त्याच्या टेन्शनमध्ये होता. त्याच्यामुळे या मीनाने स्वतः ठरवले की आता या सगळ्याचा उलगडा लावायचाच. त्यावेळेला ती तिच्या वहिनीला म्हणली की मला सांग, तो खरंच करत नाही का तुझ्या अंगात नखरा आहे? तसंही तुझे भरपूर लफडे होते. मला तर वाटते कुठल्या तर प्रियकरासोबत पळून जायचा प्लॅन असेल, त्याच्यामुळे तू माझ्या भावावरती शक घेते. तिची वहिनी म्हणली की मग तू त्याच्या खाली झोपून बघ एकदा. ज्या वेळेला सुमन अशी म्हणते त्यावेळेला मीना म्हणते की ठीक आहे, पर्याय चांगला आहे, मी एकदा ट्राय करून बघते. एक काम कर, एक दिवशी ना ज्या वेळेला टाईम भेटेल त्यावेळेला तू माझ्या रूममध्ये झोप, मी तुझ्या रूममध्ये झोपते. जर भाऊ माझ्यासोबत काय करायला लागला मी पटकन उठून कन्फर्म करेल की हा करू शकतो, फक्त तुझ्या अंगात नखरा आहे. मीना म्हणते ठीक आहे. आता तो दिवस आलाच. 24 मे 2026ची ती तारीख होती. रात्रीचे 8-9 वाजल्या. भाऊ जरा उशिरा येणार होता. त्यावेळेला ही मीना तिच्या वहिनीला म्हणते की वहिनी आज मी तुझ्या रूममध्ये झोपणार आहे, तू आपलं पटकन जाऊन माझ्या रूममध्ये झोप. आता त्यावेळेला ही मीना कापडं काढते आणि भावाच्या बेडवरती जाऊन झोपते. लाईट बंद केलेली होती. तिचा भाव त्या ठिकाणी आला, कामावरून आलेला होता, नाईट ड्युटी होती, उशिरा काम वगैरे केलं, जेवण वगैरे केलं, थोडं तोंड हातपाय धुलं, रूममध्ये जाऊन झोपला. आता त्याला माहीत नव्हतं की त्याच्या पत्नीच्या जागेला त्याची बहीण आहे. त्या ठिकाणी तिने अर्ध शरीर उघडं होतं. आज याचा मूड बनला. शेवटी किती दिवस असाच राहणार होता तो? एवढी सुंदर पत्नी असून तो किती दिवस शांत राहणार होता? त्याने बघितले आज हिच्या शरीरावरती कापडं नाहीत. त्याचा मूड बनल्यानंतर तो तिच्या शरीराला हात लावू लागला. खाली वर हात लावल्यानंतर अचानक त्याची बहीण उठून उभा राहिली आणि म्हणली की तू तर करू शकतो, माझी वहिनी का अशी म्हणते की तू नामर्द आहे? ते तर सगळं ऐकलं, पण ज्या वेळेला तो बघतो की त्याची बहीण आहे त्यावेळेला त्याचं डोकं सटकतं. तो म्हणतो की तू काय करते इथं आणि अशा अवस्थेत का झोपली? मी तर चुकीच्या रूममध्ये आलो नाही ना? तो त्याची रूम बघतो तर त्याचीच रूम होती. त्यावेळेला हा सौरभ त्याच्यावरती चिडू लागतो आणि विचारतो की तू असं का केलं? त्यावेळेला ती घडलेली पूर्ण घटना सांगते. त्या ठिकाणी सौरभचा पारा चढतो. सौरभने त्या ठिकाणी तिला मारहाण चालू केली, त्याच्या पत्नीला पण मारहाण चालू केली. त्या ठिकाणी पडलेले एक रॉड उचलला आणि त्याच्या बहिणीच्या डोक्यात मारला. त्या ठिकाणी संपली. पण तेवढ्यातच त्या घरातला कालवा ऐकून शेजापाजाऱ्यांनी पोलिसाला फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले. सौरभच्या हातात रॉड होता, खाली पडलेली त्याच्या बहिणीची बॉडी आणि सौरभ पछतावत होता, मी काय केलं हे. त्याच्या बहिणीच्या अंगावरती एक पण कापड नव्हतं. त्यामुळे लेडीज कॉन्स्टेबलने तिला उचललं, अंगावरती कापडं झाकली, सौरभला ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत विचारपूस केली. त्यावेळेला सौरभने घडलेली घटना सांगितली. आता त्या ठिकाणी उभा असलेले पोलीस पण हैराण झाले की ही असली कसली घटना? अशी घटना तर मी पहिल्यांदाच ऐकली.
त्यावेळेला सौरभला अटक केली. त्यांच्यापाशी बोलायसाठी काहीच शब्द नव्हते. पुढे चालून या सौरभवरती जी कारवाई व्हायची ती होईलच. पण आता मला सांगा, यामध्ये चूक कोणाची आहे? जर मीनाने असं केलं नसतं तर त्या सौरभचा पारा चढला नसता आणि त्या सौरभने जो कायदा हातात घेतलाय ते बरोबर केलं का चुकीचं केलं, याच्याबद्दल मला कमेंट करून नक्कीच सांगा.